नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय महत्त्वाचं परिपत्रक यात काय म्हटलेलं आहे की आता शालार्थ प्रणाली जी आहे सॉफ्टवेअर ते आता बंद झालेलं आहे। शालार्थ प्रणालीद्वारे आपलं वेतन होतं तर ते आता शालार्थ प्रणाली बंद असून आता वेतनिका नावाचं सॉफ्टवेअर आलेलं आहे। तर शासनाने वेतनिका सॉफ्टवेअर आता घेतलेलं आहे। तर आता काय म्हटलं बघा, महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लागू केलेल्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार निश्चित झालेल्या अधिसूचनाप्रमाणे विविध विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांच्या केलेल्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्याकरता सन 1964 पासून विभागनीय वेतन पडताळणी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे। सध्या एकूण 7 वेतन पडताळणी पथके कार्यरत असून प्रत्येक विभागात शिफापुस्तक पडताळणीचे ध्येय खालीलप्रमाणे। वेतन पडताळणीचे काम जास्तीत जास्त पारदर्शी होण्या दृष्टिकोनातून वेतन नियम आणि सॉफ्टवेअर बनवण्यात आले आहे। शिफापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे प्राप्त झाल्यानंतर सदर शिफापुस्तकाची सद्यस्थितीबाबतची माहिती संबंधित आहार व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांना समजणार आहे। शिफापुस्तक वेतन पडताळणी शिफापुस्तक वेतन पडताळणी पथकास प्राप्त झालेल्याचा दिनांक शिफापुस्तक प्रलंबित प्रामाणिक आक्षेप याची माहिती मिळेल। शिफापुस्तकात आक्षेप असल्यास त्या आक्षेपास अनुसरून महत्त्वाचे अभिलेखे किंवा शिफापुस्तक नोंदीची पूर्तता संबंधित कार्यालयाने करणे सुलभ होईल व वेतन पडताळणी कामे जलद गतीने होण्यास मदत होईल। तर वेतन पडताळणी पथक बघा मुंबई नंतर कोकण भवन, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती असे एकूण 5,60,444 पडताळणीचे ध्येय ठेवलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।